द्या थँक्यू. सगळे गंगप्पा मारत बसले होते आणि रिद्धू बघा कसं चाललं होता. आजीकडे ते पप्पा त्याला घेऊन आले होते आणि मग त्या घेऊन सगळे मारत बसले होते. नंतर मग दिदीनं उपवास होता तर पपई कट केली, चिकू पण होती आणि मग आई स्वयंपाक बनवत होत्या पोळ्या. त्यांनी पोळ्या बनवल्या, मी भाजी बनवली आणि वरणाला फोडणी वगैरे दिली आणि नंतर मग त्यांनी पोळी जेवायला सर्वजण पार्टी बसलेली जेवायला आणि आई गरम गरम आणि गरम तिने आठवणी सांगत होती की आम्ही पापड वगैरेसाठी म्हणजे लहान असते करायचे आणि आता पोळ्यामध्ये भेटले खात नाहीत आणि दीदींना म्हणत होते की तुम्ही भाजी गरम गरम घेऊन दिले होते. आजी होत्या आणि या दोन्ही पोरांचे भांडणं चालू होते तर दीदी बसलेले होते तर आजीला सांगत होत्या आणि रिद्धू पण होता तिथेच. तर नंतर मग आईस्क्रीम आणली होती तर प्रियांशी आईस्क्रीम वाटत होते सगळ्यांना तर मग मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली आणि नंतर मग 4 वाजता आम्ही चहा वगैरे घेतला आणि निघालो होतो मंदिरात जाण्यासाठी. मावशीच्या गावापासून जवळच होतं तिथे तर एक मंदिर होतं. मग आम्ही तिथे गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि उशीर खूप झाला होता आम्हाला यायला. तर तिथे रथ वगैरे होता, शनी महाराजांचं मंदिर होतं पण मग आम्हाला काही तिथे एंट्री नव्हती. नंतर मग आई आणि मी बाहेर थांबले होते, मी आणि तिथे आम्ही आलो होतो तिथून तर 2 मिनिटं झाली होती त्यामुळे. तर मग मंदिराचा परिसर पण खूप छान होता आणि नंतर मग आम्ही पुन्हा दुसऱ्या एका मंदिरात गेलो होतो. आम्हाला खूप उशीर झाला होता, रोड पण खूप खराब होता त्यामुळे मग आम्ही इतकं पटपट दर्शन घेतलं होतं. इथे पण खूप मंदिरं होते आणि एकाच मंदिरात खूप देवांचे मूर्त्या वगैरे होत्या तर मग आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं. हो ना, खरंच मावशी मला का बरं काय माहिती म्हणजे असं मनात येत होतं की तिकडे जायला म्हणजे असं रिद्धू म्हणून ते त्याला एक तर उलटी होऊन गेली. नंदी बघा, नंदी महाराज. आई त्या कॅमेऱ्याने मग मी नाही येणार ना. दीदीने मस्त रिद्धूला घेऊन फिरत होत्या बाहेर आणि आजूबाजूला खूप मंदिरं होते तिथे तर मी दर्शन घेत होते. हो का, दत्त, राम लक्ष्मण सीता. हो अन्नपूर्णा. इथं राधाकृष्ण, इथं रामलक्ष्मण वाटतं, रामलक्ष्मण सीता, लक्ष्मीनारायण, संत ज्ञानेश्वर महाराज, केदारनाथ महादेव. श्रीराम एकाच ठिकाणी इतके खूप मंदिरं होते. मग सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही इतकं पटपट असं दर्शन घेतलं कारण आम्हाला खूप उशीर झाला होता आणि अंधार पण पडणार होता त्यामुळे रोड खराब होता. मग आम्हाला लवकर जायचं होतं. तर ही पण एक मंदिर होती इथे. तर हे प्रियांश आणि आधीला तर फुलं इतके आवडतात, तिथली फुलं बघून मग आम्ही फुलं फ्लावर्स. तर मग हे काचेचं मंदिर होतं. तिथले सगळे मंदिर इतके छान होते आणि या मंदिरांचं काम करण्यासाठी खूप दिवस लागलेले आहेत कारण पूर्ण याच्यावर काचेचं वेगवेगळे मिरर चिपकवलेले असे कलर खूप सुंदर असं मंदिर होतं. वरती पण मिररमध्येच असं मंत्र वगैरे होता. तर मी काही व्हिडिओ काही घेतला नाही आणि सगळ्या मंदिरं खूप होते तिथे पण आम्हाला वेळ कमी पडला होता सगळे बघण्यासाठी आणि सगळे असे चकमक करत होते नुसते आणि खूप सुंदर असं वातावरण होतं आणि संध्याकाळी खूप छान वाटत होतं आणि लाईट्स नव्हते जास्त तरी पण इतकं असं ते मिरर इतके चमकत होते. तर मावशी सांगत होत्या की खूप दिवस लागले ह्या मंदिरांचं काम होण्यासाठी. तर एकदम छान असे आमच्या सर्व मंदिरांमध्ये मस्त आम्ही दर्शन घेतलं
आणि मग गेलो तर परिसर पण खूप मोठा होता आणि खूप मंदिरं होती तिथे जवळजवळ. आम्ही 1-2 मंदिरांमध्ये तर गेलो पण नाही उशीर होईल म्हणून. आणि इथले एक मंदिर होतं, त्या मंदिराचा कळस होता. त्या कळसावरती गरुड आणि आपले महाराज होते. तर ते मला आता अंदाज झाला होता त्यामुळे एवढं काही दिसत. तर ते इतकं छान होतं वरती कळस त्या मंदिराचं, तर एवढं कॅमेऱ्यामध्ये ते दिसत नव्हतं. आणि सर्व मंदिरं खरंच खूप सुंदर होते. आणि असे मंदिरं बघण्यासाठी जायला ना खरंच खूप वेळ पाहिजे आपल्याला. तर आमचं चुकलंच होतं, कारण आम्हाला माहीत नव्हतं एवढी छान मंदिरं आहे तिथे. तर आम्हाला वेळ झाला होता त्यामुळे आम्ही असे पटपट दर्शन घेतलं सगळ्या मंदिरांमध्ये आणि मग आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि अजून आम्ही कुठे गेलो होतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही जर त्या भागात कधी गेले असेल तर ते पण सांगा.